भावानं 2023 हे जसं बॉलिवूडसाठी जबरदस्त वर्ष मानलं जाते ना, तसं 2024 हे पण आठवणीत लक्षात ठेवणार आहे, ते म्हणजे मल्याळम इंडस्ट्री. कारण या मल्याळम इंडस्ट्रीमध्ये 2024मध्ये असे काही सगळ्या कॅटेगरीतले पिक्चर्स आहेत ज्याच्यामध्ये लव्ह स्टोरी असू दे, थ्रिलर असू दे, मिस्ट्री असू दे, सगळ्या प्रकारचे पिक्चर ह्या म्हणजे इंडस्ट्रीनं दिलं. पण असं काय केलं यांनी 2024मध्ये की सगळे म्हणजे मल्याळम इंडस्ट्रीच्या मागं पडायला लागलेत. आणि जिथं ना एक स्टार 200-300 कोटी इतकं पैसे घ्यायला लागलाय किंवा एखादा पिक्चर ना 300-350 कोटी किंवा 150 कोटी एवढ्याचा बनतोय, पण मल्याळम इंडस्ट्रीकडे पैसाच नाही. ते बनवतात पिक्चर 5 कोटी ते 20 कोटीमध्ये. आणि इव्हन ते आधी स्ट्रगल करत होते पैशासाठी, पण आता सुद्धा स्ट्रगल करताय. मग त्या पैशासाठी त्यांनी एकेकाळी काय काय कुठं पाय मारले हे सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता सांगतो तुम्हाला की मल्याळम सिनेमाला असं काय बेस्ट बनवतं, किंवा बाकीच्या इंडस्ट्री ज्या आहेत ना त्या माल मसालावाल्या ॲक्शनवाल्या अशा पिक्चर बनवतात आणि तेच त्यांच्या मेन स्ट्रीम म्हणजे मूवीज असतात, त्यातून ते जास्त पैसे मिळवतात. पण मल्याळम इंडस्ट्री तुम्ही टॉप 10 यावर्षी पिक्चर बघितले ना तर ते वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहे. त्यांना एवढे ॲक्शन, VFX किंवा असा माल मसाला भरणं हे त्यांना परवडतच नाही. पण बाकीच्या इंडस्ट्री तेच करून पैसे मिळवा लागले. मग त्यांना असं वाटत नाही का की आपण पण असा टाइमपास करून पैसे मिळवा, वाटतंय, पण त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत. यावर्षी सगळे पिक्चर त्यांचे बघितले ना तर ते एक थ्रिलर आहे, एक रोमॅन्टिक आहे, एक लव्ह स्टोरी आहे, एक म्हणजे वेगवेगळ्या जॉनरमधले आहे. आता हे सगळं जाणून घ्यायसाठी थोडी मल्याळम इंडस्ट्रीची हिस्ट्री थोडीशी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. जेव्हा मल्याळम इंडस्ट्री चालू झाली होती ना, फिल्म इंडस्ट्री, त्यावेळी मोस्टली त्यांचे प्ले हे सगळे हिस्टॉरिकल किंवा मिथिकल या बॅकग्राऊंडचे पिक्चर होते. पण त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी करायचं होतं. वेगळं काहीतरी करायचं म्हटल्यानंतर आता त्याला पैसे लागणार, पण पैसे तर नव्हते याच्याकडं. म्हणून त्यांनी काय केलं, जे असे जॉनर जे बाकीच्या इंडस्ट्रीनं एक्सप्लोर केले नव्हते ते जॉनर त्यांनी एक्सप्लोर केले. त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल, थ्रिलर किंवा सोशलिस्टवाले या अशा कॅटेगरीतले वेगवेगळे जॉनरचे पिक्चर त्यांनी बनवले. की मल्याळम सिनेमाला असं काय बेस्ट बनवतं, किंवा बाकीच्या इंडस्ट्री ज्या आहेत ना त्या माल मसालावाल्या ॲक्शनवाल्या अशा पिक्चर बनवतात आणि तेच त्यांच्या मेन स्ट्रीम म्हणजे मूवीज असतात, त्यातून ते जास्त पैसे मिळवतात. पण मल्याळम इंडस्ट्री तुम्ही टॉप 10 यावर्षी पिक्चर बघितले ना तर ते वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहे. त्यांना एवढे ॲक्शन, VFX किंवा असा माल मसाला भरणं हे त्यांना परवडतच नाही. पण बाकीच्या इंडस्ट्री तेच करून पैसे मिळवा लागले. मग त्यांना असं वाटत नाही का की आपण पण असा टाइमपास करून पैसे मिळवा, वाटतंय, पण त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत. यावर्षी सगळे पिक्चर त्यांचे बघितले ना तर ते एक थ्रिलर आहे, एक रोमॅन्टिक आहे, एक लव्ह स्टोरी आहे, एक म्हणजे वेगवेगळ्या जॉनरमधले आहे. आता हे सगळं जाणून घ्यायसाठी थोडी मल्याळम इंडस्ट्रीची हिस्ट्री थोडीशी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. जेव्हा मल्याळम इंडस्ट्री चालू झाली होती ना, फिल्म इंडस्ट्री, त्यावेळी मोस्टली त्यांचे प्ले हे सगळे हिस्टॉरिकल किंवा मिथिकल या बॅकग्राऊंडचे पिक्चर होते. पण त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी करायचं होतं. वेगळं काहीतरी करायचं म्हटल्यानंतर आता त्याला पैसे लागणार, पण पैसे तर नव्हते याच्याकडं. म्हणून त्यांनी काय केलं, जे असे जॉनर जे बाकीच्या इंडस्ट्रीनं एक्सप्लोर केले नव्हते ते जॉनर त्यांनी एक्सप्लोर केले. त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल, थ्रिलर किंवा सोशलिस्टवाले या अशा कॅटेगरीतले वेगवेगळे जॉनरचे पिक्चर त्यांनी बनवले. आता BMCM किंवा पठाण, जवान यासारखा पिक्चर करून हजार कोटी मिळत असतील तर केरला पिक्चरवाल्यांना वाटत नसेल का की आपण पण असा पिक्चर काढून पैसे मिळवा, वाटतंय ना, पण ते काढू शकत नाहीत. कारण का, याचं रिझन आहे तिथला ऑडियन्स. तिथल्या ऑडियन्सची टेस्टच वेगळी आहे. तिथला ऑडियन्स जो आहे ना तो खरोखर हुशार आहे. तिथल्या ऑडियन्स अशा माल मसाला ॲक्शन पिक्चरला व्हॅल्यूज देत नाही. तिच्या म्हणजे ऑडियन्सला लागतं तो म्हणजे कॉन्टेंट. आता ह्यो ऑडियन्स जो आहे की नाही, केरला हे सगळ्यात म्हणजे भारतातलं एक सगळ्यात सुशिक्षित राज्य आहे आणि शिकलेल्या माणसाला थोडंफार तर हे कळतंच. त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी क्रिस्तोफर नोलन असू दे सगळ्या प्रकारचे कॉन्टेंट त्यांनी कन्झ्युम केला आणि त्यांना माहीत आहे खरा पिक्चर नेमका काय असतो. त्यामुळं त्यांच्या ऑडियन्सची टेस्ट जी आहे ना ती म्हणजे कोर व्हॅल्यू असलेला कोर पिक्चर आहे. जसं बघा बिहारमध्ये आता भोजपुरी भाभीवाले सॉन्ग खूप चालतात. आता ते का, तिथली लोक बघतात म्हणून तसले सॉन्ग काढतात. आता ते सॉन्ग निघतात म्हणून ते बघत नाहीत. जसा डिमांड तसा सप्लाय. आता जे काही भोजपुरचे डायरेक्टर्स जे आहेत ना त्यांनी तसले सॉन्ग बनवण्याचं मेन रिझन आहे कारण आमच्या ऑडियन्सला ते आवडते. त्याच पद्धतीनं केरलाच्या ऑडियन्सला असलं काही आवडत नाही. त्यांना आवडतं ते म्हणजे प्युअर कॉन्टेंट. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीला खरोखर आपल्या कॉन्टेंटवरच फोकस करावा लागतो. भावानं तुम्हाला आता एवढं तर कळलं की मल्याळम इंडस्ट्री हे खूप चांगले पिक्चर बनवते, पण ते आत्ताच पिक्चर बनवायचं चालू केले का त्यांनी 2024ला चांगले पिक्चर बनवा लागले का, तर याचं उत्तर आहे नाही. ते पहिल्यापासूनच चांगले पिक्चर बनवत होते. मग याच्या आधी ते होते कुठे, किंवा आतापर्यंत नॉर्थ इंडियाची जी काय ऑडियन्स आहे ना, म्हणजे जी मोस्टली हिंदीची ऑडियन्स, त्यांना मल्याळम इंडस्ट्रीचे पिक्चर काय म्हणजे एवढे बघितलेच नव्हते. ते सगळे काय आपले ट्रान्सलेट होऊन येत होते, म्हणजे डब होऊन येत होतं. तर त्यांना साऊथचे म्हणजे काय वाटायचे, तमिळ, तेलुगू, कन्नडा लईतले, आणि ते कन्नडा पण कधी KGF आल्यापासून. मग आधी एवढी ही इंडस्ट्री एवढी हिट नव्हती का, हे चांगले पिक्चर बनवत नव्हते का? बनवत होते, पण एक काळ असा आला होता ना त्यांच्याकडे पैसेच नव्हते आणि ते पैसे मिळवण्यासाठी ही इंडस्ट्री ना अक्षरशः म्हणजे सॉफ्ट पॉर्न, तुम्ही भाभीवाल्या किंवा मल्लू भाभीवाल्या असले पिक्चर तुम्ही ऐकला असाल, त्या इंडस्ट्रीकडे किंवा तसं करायची यांच्यावर वेळ आली होती. अक्षरशः एक वेळ अशी आली होती की ही इंडस्ट्री आता बंद पडते की काय, असे यांच्यावर दिवस आले होते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 2024मध्येच मल्याळम इंडस्ट्रीनं असं काय केलं की एवढी ती आता फेमस झाली? याचं उत्तर आहे ते म्हणजे OTT. जे काय मल्याळम इंडस्ट्रीतले या वर्षीचे पिक्चर आहेत, जसं प्रेमालो आहे, आवेशम आहे,
जे पिक्चर तुम्ही जे बघितलेत ना ते सगळं OTT वर आल्यानंतरच आता मल्याळम इंडस्ट्रीचं यांच्याकडे इतका पैसा नसतोय की ते खूप सगळे प्रमोशन करतील. त्यांचा जो काही पिक्चर चालतोय ना तो वर्ड ऑफ माउथवरच चालतोय. म्हणजे जसं आपला सैराट चालला होता, जशी मराठीची अवस्था सेम तशीच. म्हणजे पिक्चर चांगला असेल तर हिट, लोकांनी सांगितलं तर हिट, नाहीतर गेलं पाण्यात. ते प्रमोशनवर इतका सगळा असा पैसा खर्च करतच बसत नाहीत, कारण त्यांच्याकडे पैसा नसतोयच. जे काय मल्याळम इंडस्ट्री 2024 मधले जे काही पिक्चर आलेत ना ते वर्ड ऑफ माउथमुळेच. आणि ते OTT वर जेव्हा रिलीज झाले ते OTT वर मल्टिपल लँग्वेजमध्ये रिलीज झाले, जसं हिंदीमध्ये, तेलुगूमध्ये, तमिळमध्ये, हे सगळ्या भाषेमध्ये रिलीज झाल्यानंतरच मग इथल्या ऑडियन्सना कळलं की हा मल्याळम इंडस्ट्रीचा पिक्चर आहे. आणि 2024 मध्ये जे काही यश मिळालंय मल्याळम इंडस्ट्रीला ते फक्त OTT-मुळं. OTT हेच एकमेव महत्त्वाचं कारण आहे मल्याळम इंडस्ट्रीला यश मिळण्याचं. आता जर तुम्ही मल्याळम पिक्चरचे हे बॉलिवूडशी जर कंपॅरिझन केलं तर बघा कसं होतं. आता हे कंपॅरिझन करताना पण दोन्ही पिक्चरचे हे माल मसालावाले नाही, दोन्ही कॅटेगरीतले म्हणजे सेम कॅटेगरीचे पिक्चर उचलायचे. जसं आर्ट फिल्म म्हणजे कॉन्टेंटवाले. आता बॉलिवूडमध्ये पण बऱ्यापैकी ह्यावर्षी कॉन्टेंटवाले पिक्चर बनले. त्याच्यामध्ये किल होता, मडगाव एक्सप्रेस होता किंवा आय वॉन्ट टू टॉक हे पिक्चर होते. ह्याचं जवळपास सगळ्यांचं मिळून कलेक्शन होतं ते म्हणजे 150 कोटी रुपये बॉलिवूडमधलं जे काय आर्ट कंटेंट ओरिएंटेड पिक्चर बनले. पण तेच बघा मल्याळमचे जे काही पिक्चर बनले, मंजुगळ बॉयज असू दे, आवेशम असू दे किंवा प्रेमालो असू दे किंवा आदि जीवितम असू दे, यांचा जर तुम्ही कलेक्शन बघितलं तर हे जवळजवळ 800 कोटीपर्यंत जात आहे. ह्याला म्हणायचं खरा म्हणजे कंटेंट. भावानं मल्याळम पिक्चरचा ऑडियन्स फक्त 3 करोड आहे आणि तेच हिंदी पिक्चर बनण्याचा ऑडियन्स किती आहे? 50 ते 55 कोटी. मग असं काय केलं की मल्याळम इंडस्ट्रीनं की अक्षरशः या 50-55 कोटीवाल्यांना पण ते मागं टाकले. आता बघा जर आर्ट फिल्म घेतल्या आपण, जसं बघा हिंदीमध्ये जर आर्ट फिल्म निघल्या बॉलिवूडवाल्यांचे, ज्याच्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे बऱ्यापैकी पिक्चर आहे, ज्यांच्यामध्ये लंच बॉक्स असू दे किंवा हरामखोर असू दे किंवा मांजी द माउंटन मॅन यासारखे पिक्चर त्यांनी बनवले आणि त्या पिक्चरना म्हणजे बॉलिवूडचा काही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे आपण असं म्हणूया का की हिंदी पिक्चर बनणाऱ्यांची ऑडियन्सची टेस्टच बदलली आहे. इव्हन नवाजुद्दीन सिद्दीकी असं म्हणतात की असा कुठला पिक्चर जर लागला तर त्याला उचलून काढून फेकून देतात, तिथं असला पिक्चरच चालत नाही. पण अशा ठिकाणी हे मल्याळम इंडस्ट्रीचे कंटेंट ओरिएंटेड पिक्चर नेमके चालतात तर कसे? आता बजेटबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूडमध्ये का तू झुटी मैं मक्कार यासारखा 200 कोटीत बनवलेला पिक्चर जो अक्षरशः म्हणजे एकदम थर्ड क्लास, आणि तोच बघा मल्याळमवाल्यांनी अक्षरशः 7 कोटीमध्ये जो पिक्चर बनवला त्याचं नाव होतं प्रेमालू. तो जबरदस्त पॉवरफुल हिट बनला. आणि त्याच्यानंतर जे BMCM असू दे किंवा गणपत यासारख्या पिक्चरने म्हणजे 300 कोटी 350 कोटी इतकं बजेट घातले. आणि तेच मल्याळम इंडस्ट्रीवाल्यांचा आणखी एक पिक्चर आला बघा, जो वर्षाच्या शेवटी आला होता, ज्याचं बजेट होतं फक्त 30 कोटी आणि 30 कोटीमध्ये जो त्याने उतरवला त्याचं नाव होतं मार्क. अक्षरशः यानं धुमाकूळ घातला ह्या मार्कोनं. याला म्हणायचं की बजेट योग्य पद्धतीनं वापरायचं कुठं. म्हणजे मल्याळम लोकांना ना, मल्याळम इंडस्ट्रीच्या माणसांना यांना माहीत आहे की नेमकं बजेट आपण वापरायचं कुठं. योग्य पद्धतीनं बजेटचं युटिलायझेशन करणं हे चांगलं स्किल यांच्याकडे आहे. आता यांचा कमी बजेटमध्ये चांगला पिक्चर बनण्याचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे लोकेशन. मोस्टली बघा बॉलिवूडमध्ये किंवा आता मराठीमध्ये पण ही प्रथा आली की ते बाहेरच्या देशात जाऊन शूट करतात. त्यांच्या गाण्यावर अक्षरशः खूप 100 कोटी 150 कोटी खर्च करतात. आता गेम चेंजर एक पिक्चर या लागलाय बघा तेलुगूचा, त्याच्यामध्ये तमिळ आहे शंकरचा, त्याच्यामुळे एका गाण्याला त्यांनी जवळजवळ 107 कोटी खर्च केले. पण तेच मल्याळम इंडस्ट्रीवाले यांचा जो पिक्चर असतो, यांच्या पिक्चरचं लोकेशन जे सेटिंग म्हणतो आपण, जी स्टोरी घडते ती अक्षरशः मल्याळमच्या म्हणजे केरळाच्या एका गावात घडते. त्यामुळे शूटिंगसाठी बाहेर जायचं कुठं गरजच पडत नाही यांना. ते बाहेर जातच नाही, बाहेर गेलेच नाही तर पैसा खर्च होतच नाही. पैसा खर्च झाला नाही तर बजेट योग्य पद्धतीनं ते आटोक्यात येतं. हे यांचं एक स्मार्ट स्किल असतं. यांच्या तुम्ही कुठली पण पिक्चर उचलून बघा, यांच्या ज्या काही पिक्चरमधल्या ज्या काही स्टोऱ्या घडतात ना त्या 99.99% ह्या केरळच्या कुठल्या तरी एका छोट्या गावामध्ये आणि जास्तीत जास्त एका शहरापर्यंतच यांची स्टोरी जाते. आणि ते इंटेन्शनली करतात, कारण का यांच्याकडे पैसाच नसतो की तो बाहेर जाऊन कुठेतरी आपण शूटिंग करण्यासाठी. आता बोलूया मल्याळम सिनेमा 500 किंवा 1000 कोटीच्या क्लबमध्ये सामील होईल का, एवढा पैसा मिळवेल का? तर याचं सरळ उत्तर आहे साधं सोपं, ते म्हणजे हा. कारण का भविष्यामध्ये आता जे ह्यांचे डुलकीर सलमान आहे किंवा फहद फाजिल आहे किंवा अँटोनियो आहे, हे जे काय आता हिरो आहेत ना, हे ॲक्टर्स हे आता स्टार बनले. ते आता नॉर्थवाल्या लोकांना म्हणजे जी काही हिंदी ऑडियन्स आहे त्यांना चांगलेच कळेल बाबा हे मल्याळम इंडस्ट्री आहे. आणि जसा एक माणूस एखादा फेस ओळखीचा होतो तर त्याच्या पिक्चरची जास्त डिमांड होते. आणि जसं ज्या पिक्चरची जास्त डिमांड येणार तसं ते पिक्चर जास्त बनतील. आणि जास्त पिक्चर जसं काही बनणार ते मोठ्या स्क्रीनवर बनल. जसं काही मार्को बघा एकदा 13 स्क्रीनवर रिलीज झाला होता, 13 का 30 स्क्रीनवर रिलीज झाला होता. पण त्याच्या माउथ पब्लिसिटी अक्षरशः वरुण धवनच्या पिक्चरला बेबी जॉनला लात मारून हाकलून काढण्यात आलं, त्याचा पोस्टर पण फाडून देण्यात आला आणि तिथं मार्कोच्या 30च्या ऐवजी 300 स्क्रीन बनवण्यात आलंय. सेम असं झालं होतं बघा जवळजवळ 2-4 वर्षापूर्वी, ते म्हणजे कांतारा. ऋषभ शेट्टी यांचा सँडलवूडमधून म्हणजे कर्नाटकाहून कांतारा नावाचा पिक्चर आला होता. तो पण त्याची माउथ पब्लिसिटी एवढी चांगली झाली की कांताराचे पहिलेचे शो जे काय होते ते वाढवण्यात आले. आणि जेव्हा तो हिंदीमध्ये ट्रान्सलेट झाला तर अक्षरशः त्यानं म्हणजे खूळ लावलं हिंदी ऑडियन्सला. त्यामुळं यातले जे काही स्टार लोक आहेत ना
ते आज ना उद्या आता भारतामध्ये पूर्ण फेमस झालेतच झालेत। आणि आता मल्याळम इंडस्ट्रीची एक अशी ओळख बनली की कंटेंट ओरिएंटेड सिनेमा, तुम्हाला जर कंटेंट चांगला प्युअर कंटेंट बघायचा असेल तर मल्याळम सिनेमा। आणि इव्हन कंटेंट म्हणजे ते असंच नाही की फक्त ते एक फोकसवाला असंच करतात। एक त्यांचा काठल नावाचा पिक्चर आला होता ज्याच्यामधला हिरो होता ना तो असा मास मसाला ॲक्शनवाला नव्हता, तो एक गे रिलेशनशिपवर होता। आता तुम्ही म्हणाल आपल्यात पण आला होता की गेवाला, तो म्हणजे कुठला दोस्ताना, पण ते वेगळंच होतं, त्याच्यामध्ये माल मसालाच घातला होता। याच्यामध्ये बघा काठलमध्ये दाखवलं होतं यांचा मामुटी जो खूप मोठा सुपरस्टार आहे आत्ता, त्यानं याच्यामध्ये मेन रोल लीड रोल केला होता। आणि त्याच्यामध्ये त्याच्या बायकोबरोबर सगळा संसार चालू असतो आणि तो अक्षरशः लग्नाच्या 40 वर्षानंतर तो डायव्हर्स फाईल करते आणि मग ती कारण सांगते की हा गे आहे। बाकीची पुढची स्टोरी तुम्ही काठल या पिक्चरमध्ये बघा। बाकी हे होतं माझं ॲनालिसिस मल्याळम पिक्चरच्या संदर्भातलं। बाकी तुम्हाला आणखी कुठल्या पिक्चरच्या इंडस्ट्रीबद्दल किंवा कुठल्या चित्रपटाच्या इंडस्ट्रीबद्दल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे पण मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।